मग आज चला काय बेत करू खायला? आज होय, आज बनव की कुरकुरीत अशा कोथमिरीच्या वड्या. बरं धनी, लगेच बनवते बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त कुरकुरीत रेसिपी सोबत. तर आज आपण बघा मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर मान्सूनचं आगमन सध्या जोरात चालू आहे, त्यामुळे कोथिंबीर पण बाजारात स्वस्त झालेली आहे. तर अशा या वातावरणात कोथिंबीरच्या वड्या कोणाला आवडणार नाही खायला. तर त्यासाठी इथे मी स्वच्छ अशी धुवून कोथिंबीर घेतलेली आहे, व्यवस्थित अशी निवडून, आणि एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आहे. तर इथे आपण त्याला बारीक अशी कापून घेऊयात आणि नंतर पुढची प्रोसिजर पाहूयात. तर कोथिंबीरची वडी जास्त वेळ टिकण्यास म्हणजे कुरकुरीत राहण्यासाठी काही टिप्स सांगितले, तर नक्की शेवटपर्यंत रेसिपी पहा. तर इथे सगळी कोथिंबीर जी आहे आपली ती मस्त कट करून झालेली आहे. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण. त्यासाठी वाटण घालण्यासाठी काय काय घ्यायचं, हिरव्या मिरच्या घ्यायच्या स्वच्छ धुवून, त्यानंतर यामध्ये भरपूर सारा लसूण घालायचा आणि थोडंसं जिरं घालायचं, आणि हे मिक्सरमधून चांगलं थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं. तर बारीक करून घेऊयात. तर हे पाहू शकता, थोडंसं पाणी घालून इथे मी बारीक करून घेतले. तुम्हाला चमच्याने दाखवते, हे पाहू शकता. या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं. याऐवजी तुम्ही मिरची पावडरचा पण वापर करू शकता. तर वाटलेलं वाटण यामध्ये घातलं. आता यामध्ये आपल्याला अजून काही जिन्नस घालायचे. थोडीशी हळद पावडर घालायची. हळदीने आपल्या वड्यांना कलर खूप छान येतो. त्यानंतर लाल तिखट थोडंसं घालायचं, आणि आपण हिरव्या मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहेत. थोडीशी धना पावडर घालायची, थोडंसं गरम मसाला घालायचा. पूर्णपणे ऑप्शनल आहेत हे सगळे मसाले, फक्त तुम्ही हिरवी मिरची लसूण वाटण घातलं तरी चालेल. भरपूर सारे आपल्याला इथे सफेद तीळ घालायचे आहेत. त्यानंतर आता हे मेन इंग्रेडियंट्स आहे याच्यामध्ये, तर ते आहे इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे मी. तर त्याने वडी आपली जास्त वेळ कुरकुरीत राहते. त्यानंतर गरजेनुसार आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, आणि कॉर्नफ्लॉवर जे आहे ते मी 2 चमचे घातलेले आहेत. आणि बेसन पीठ आपल्याला गरजेनुसार घालायचं, कारण आपण थोडंसाही पाण्याचा वापर नाही करणार आहोत. चवीनुसार मीठ घातले, आणि याला आपल्याला म्हणजे तुम्हाला जर गरज वाटली तरच तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता, कारण की याला पाणी ऑलरेडी म्हणजे कोथिंबीरमध्ये असतं थोडंसं. जर तुम्ही पूर्णपणे कोथिंबीर सुकवून घेतली तर तुम्हाला थोडंसं पाण्याचा वापर करायला लागेल. तर इथे मी अजिबात पाणी नाही वापरणार आहे. त्याला ओलसरपणा आहे कोथिंबीरीला, त्यामुळे मी इथे असंच विदाऊट पाण्याचं पीठ मळून घेतले, आणि थोडंसं तेल लावायचं जेणेकरून आपल्या हाताला ते चिकटणार नाही. तर हे पाहू शकता या पद्धतीने. आणि जास्त पिठाचा वापर नाही करायचा. थोडीशी जास्त कोथिंबीर दिसली पाहिजे, कारण आपण कोथिंबीरच्या वड्या करतो. याने पण आपल्या कोथिंबीरच्या वड्या कुरकुरीत होतात. आणि हवा तसा आकार करून आपण याला आता शिजवून घेणार आहोत. तर इथे मी असं लंबाकार म्हणजे करते, हे पाहू शकता या पद्धतीने. तर हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता. नंतर आपल्याला कटच करायचं आहे. तर तेल लावून घेतलं होतं चाळणीला अगोदरनी, आणि नंतर त्यावर ठेवलं जेणेकरून चिकटणार नाही. यावर पुन्हा एकदा सफेद तीळ घालून घ्यायचं. छान दिसतात दिसायला, आणि लागायलाही छान लागतात. तर 4 वड्या झालेल्या आहेत. एक छोटीशी झाली आहे आणि 3 मोठ्या झालेत. तर हे पाहू शकता तयार झालेले आहेत. आपण आता इथे मी पातेल्यामध्ये ऑलरेडी गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्यावर अशी चाळणी ठेवायची, आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर पाणी अगोदरच गरम करून घ्यायचं, नंतर ठेवायचं त्याच्यावर. तर एक 20 मिनिटानंतर इथे मी काढून पाहिलं, आणि आपली शिजली की नाही वडी ते कसं चेक करायचं हे पाहू शकता. असं बोट लावल्यावर चिकटत नाही वडी आपल्या हाताला, किंवा असं तुम्ही काही टूथपिक वगैरे असेल तर त्याने पण तुम्ही चेक करू शकता. तर आपण पूर्णपणे थंड होऊ दिल्यात वड्या, आणि हे पाहू शकता सहज निघत आहेत, आणि किती छान अशा शिजल्या गेलेत. जास्त कोथिंबीर दिसते, त्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत मस्त अशा लागणार आहेत. तर आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण त्याचे काप करून घ्यायचे म्हणजे. तर काहींना गोल आवडतं, काहींना स्क्वेअरमध्ये आवडतं, काहींना मोठे मोठे पीस आवडतात. तर ह्याचे मी असे कट करून घेते. पुन्हा एकदा मधून कट करून घेतला, आणि हे पाहू शकता असं आयताकृती मी कट करून घेतलेत वड्या. थोडंसं वेगळं काहीतरी. तर नॉर्मली गोल आकारामध्ये कापतात, तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने कापलं, आणि अजिबात तुटलेली नाही आहे, त्यामुळे खूप छान अशी झालेली आहे. आपण आता इथे याला शालो फ्राय करणार आहोत, पूर्ण डीप फ्राय नाही करणार आहोत. त्यामुळे इथे मी पसरट पॅन ठेवला आहे. त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं,
आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वड्या आता एक एक सोडून घ्यायच्या. हे पाहू शकता, पूर्ण डीप फ्राय नाही करत आहे मी, आणि शॅलो फ्राय केल्यात तरी पण छान लागतात, कारण आपलं तेल पण वायाला जात नाही जास्त आणि शिजल्या जातात, म्हणजे छान अशा कुरकुरीत होतात. तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही देखील ट्राय करा. तर दोन्ही साईडने आपण मस्त अशा शॅलो फ्राय करून घेऊयात. तर पलटून घेऊयात आता, दुसरी साईड पण असं छान अशी फ्राय करून घेऊयात. तर पाहू शकता कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपली खालून छानपैकी तळली गेली आहे ती. आणि जास्त पिठाचा वापर केला तर काय होतं, नुसतं पीठ लागतं. त्यामुळे शक्य होईल तेवढी जास्त कोथिंबीर वापरायची आणि पीठ शक्य होईल तेवढं कमी वापरायचं, म्हणजे छान खुसखुशीत होतात. तर दोन्ही साईडनी पण चांगलं शॅलो फ्राय करून घेऊयात. तर अजून अशा चमचमीत रेसिपीज आपल्या चॅनलवर तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत. नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही रेसिपींची लिंक मी देते, नक्की चेक करा आणि जरूर बनवून पहा. तर हे पाहू शकता किती अशा छान झालेत आणि मस्त अशा कुरकुरीत पण झालेत. आणि असं बाहेर वातावरण असलं कोणालाही असं खावं नाही वाटणार, सांगा बरं तुम्हीच. तर याप्रमाणे आपण आता सगळ्या तळून घेऊयात. आणि असं म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही जर समजा एखादी पातळ भाजी केली आहे तर त्याबरोबर तुम्ही तोंडी लावण्यासाठी करू शकता, किंवा अशाच नुसत्या खाऊ शकता पावसाच्या वातावरणामध्ये. तर ही वडी करताना मी अजिबात देखील पाण्याचा वापर नाही केला आहे. तुम्ही कशा पद्धतीने कोथिंबीरची वडी बनवता ते मला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि हे पाहू शकता इथे मी तिखट अशी आमटी बनवलेली आहे, थोडंसं लोणचं, ज्वारीची भाकरी आणि मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या आणि थोडंसं गुळाचा खडा. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.